नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, एक अत्यंत महत्त्वाची बातमी व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला। तर बघा, काय बातमी आहे। राज्यातील 3105 विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार शिक्षकांना जुनी पेन्शन संदर्भात समिती स्थापन। समग्र शिक्षा अभियानाने दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत 2004 पासून सेवेत असणाऱ्या 7105 विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला। राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील त्यांनी शिक्षण विभागाला दिले। 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत 26,100 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू केल्यास आर्थिक भारसंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली। सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी बैठक झाली। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाप्रमाणेच तालुक्याच्या केंद्र शाळेत 2 विशेष शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती वाढवतानाच केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। समितीत शिक्षक आमदारांचा समावेश। राज्यात 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि 2010 पूर्वी 100% अनुदानावर असलेल्या 26,900 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आर्थिक भारसंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समिती स्थापन करण्यात आली। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची आहे। राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत आहे। परंतु केंद्र शासनाच्या धर्तीवर ज्या कर्मचाऱ्यांच्या पदासाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघाली असेल व निवड नंतर झाली असेल अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास किती आर्थिक भार पडू शकतो याची माहिती घेण्यासाठी आता शासन परिपत्रक निर्गमित होण्यास सुरुवात झाली आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।